तामिळनाडूमध्ये आज विजय थलपती मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे. अगदी थोड्याच वेळात विजय थलपतीचा शपथविधी सोहळा पार पडेल. थलपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहे. विजय थलपतीसह 9 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते. अखेर बहुमताचा आकडा हा विजय थलपतीनं अर्थातच विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षानं आता गाठलेला आहे. 121 आमदारांसोबत आता सत्ता स्थापन या ठिकाणी केलं जाणार आहे. तर थलपती विजय यांनी आता अनेक आश्वासनं आपल्या मतदारांना दिलेली होती आणि त्यानंतरच या पार्श्वभूमीवरच 2 वर्षांआधी केवळ सुरू झालेला स्थापन झालेला हा पक्ष आता थेट सत्तेमध्ये बसणार आहे आणि अगदी काही वेळामध्ये शपथविधी सोहळा हा सुरू होणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आजपासून थलपती पर्व पाहायला मिळणार आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेकडे 108 आमदार आहेत. काँग्रेसचे 5 आमदार, सीपीआय आणि सीपीआयएमचे प्रत्येकी 2-2 आमदार, तर व्हीसीकेचे 2 आमदार आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग म्हणजेच आययूएमएलचे 2 आमदार, असं एकूण 121 आमदारांचं संख्याबळ थलपती यांच्याकडे झालंय. तर थलपती विजय यांनी आपल्या मतदारांना दिलेली आश्वासनं नेमकी कोणती आहेत बघूयात. 2 फेब्रुवारी 2024ला टीव्हीकेची स्थापना झाली आणि 2 वर्षातच सत्ता स्थापनेच्या स्थितीत आहे. विजय थलपतींचा फ्रीचा फॉर्म्युला चाललाय. महिलांना महिन्याला 2500 रुपये आणि वर्षाला 6 सिलेंडर मोफत. गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्राम सोनं, सिल्कची साडी देण्याच्या वायद्याचा प्रचंड फायदा झालाय. राज्य सरकारच्या परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाच्या आश्वासनाचाही लाभ मिळाला. 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000च्या मदतीचं आश्वासन. बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत. 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिल्यानं शेतकऱ्यांची टीव्हीकेला साथ मिळाली.